नमस्कार, कसे आहात सर्वे। आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल मेथी मटर मलाई। आता रेस्टॉरंटमध्ये जाऊन मेथी मटर खाण्याची गरज नाही, ही तुम्ही भाजी घरीच बनवू शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करू। इथे मी एक जुडी मेथी निवडून घेतली आहे। ही मेथी मी लाल कोराची घेतली आहे। लाल कोराची मेथी ओळखायची असल्यास त्याची बॉर्डर लाल रंगाची असते, त्यामुळे त्याला लाल कोराची भाजी म्हणतात। ही मेथी चवीला छान लागते व कडवट लागत नाही, त्यामुळे आवर्जून तुम्ही लाल कोराची घ्या। ही मेथी आता स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्या। मी इथे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। बघा पाणी किती घाण झालं आहे। त्यानंतर ही मेथी नितरायला ठेवून द्या। व्यवस्थित नितरल्या गेली की चाकूच्या साहाय्याने बारीक चिरून घ्या। मेथीमधील पाण्यामुळे भाजी कडवट लागू शकते, त्यामुळे फॅन खाली 15 ते 20 मिनिट तुम्ही मेथी नितरायला ठेवू शकता आणि नंतर तुम्ही चिरायला घेऊ शकता। यामुळे मेथी कडवट लागणार नाही। मी इथे बारीक मेथी चिरून घेत आहे, तुम्ही सुद्धा याचप्रमाणे बारीक मेथी चिरून घ्या। नंतर ही मेथी एका हवेशीर जागेमध्ये पुन्हा एकदा नितरायला ठेवून द्या। यानंतर आपण इथे ग्रेव्ही करून घेऊ। इथे मी एक व्हाईट ग्रेव्ही करून घेणार आहे। यासाठी मी इथे काजू घेतले आहे। हे काजू 7 ते 8 काजू आहे। थोडं पाणी घालून काजू मुरत ठेवा। यानंतर गॅसवरती एका कढईमध्ये थोडं पाणी घालून त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा रफली चिरलेला कांदा घाला। मी इथे एक मोठ्या आकाराचा रफली चिरलेला कांदा घातला आहे। यानंतर एक तेजपान घ्या। यानंतर मुरत ठेवलेले काजू सुद्धा यामध्ये टाकून द्या। तिखटपणा येण्याकरिता यामध्ये मी एक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे। तुम्ही आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकता। कांदा एकदम सॉफ्ट होईपर्यंत मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिट उकळू द्या। एकदा कांदा सॉफ्ट झाला की तुम्ही ग्रेव्ही करायला घेऊ शकता। इथे माझा कांदा एकदम सॉफ्ट झाला आहे आणि व्यवस्थित शिजल्या देखील गेला आहे। आता पाणी वेगळं करून मिक्सरच्या पॉटमध्ये हे सर्व काढून घ्या, किंवा तुम्ही एका चाळणीच्या साहाय्याने हे सर्व पाणी नितरून सुद्धा काढू शकता। नंतर यामधलं तेजपान वेगळं करून घ्या। यामध्ये थोडे बर्फाचे तुकडे टाकून तुम्ही हे मिक्सरमधून फाईन पेस्ट फिरून घ्या। मी इथे बारीक अशी पेस्ट फिरून घेतली आहे। तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला पेस्ट हवी। नंतर गॅसवरती एका कढईमध्ये थोडं तेल घालून घ्या। तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये 2 बारीक चिरलेल्या मिरच्या घातल्या आहे। तुम्ही आवडीप्रमाणे मिरच्या कमी जास्त करू शकता। नंतर मेथी घाला आणि हाय पॉवरवर मेथी व्यवस्थित मिक्स करून घ्या। आणखीन रिच चव येण्याकरिता तुम्ही इथे तेलाऐवजी बटरचा सुद्धा वापर करू शकता। एकदम हाय पॉवरवर कंटिन्यू तुम्ही मिक्स करत राहा। यामुळे मिक्स केल्याने आणि हाय पॉवरने मेथीला पाणी सुटणार नाही आणि मेथी कडवट लागणार नाही, त्यामुळे हाय पॉवरमध्येच मेथी मिक्स करा। तुम्ही पाहू शकता मेथीचे कुठेही पाणी निघालं नाही आणि मेथी एकदम व्यवस्थित मोकळी झाली आहे। या प्रकारे तुमची सुद्धा मेथी याप्रमाणे व्हायला हवी। आता इथे मी वटाणे टाकून घेणार आहे। इथे मी अर्धा कप वटाणे घेतले आहे। हे वटाणे फ्रोझन आहे। तुमच्याजवळ ताजे वटाणे अवेलेबल असेल तर तुम्ही ताजे वटाणे सुद्धा वापरू शकता। इथे तुम्ही ताजे वटाणे किंवा फ्रोझन वटाणे आवडीप्रमाणे कमी जास्त करून टाकू शकता। यानंतर हे वटाणे आणि भाजी हाय पॉवरवर 7 ते 8 मिनिट व्यवस्थित शिजू द्या। ग्रेव्ही करायला मी गॅसवरती एका कढईमध्ये थोडं तेल घातलं आहे। त्यामध्ये एक तेजपान घेतला आहे। नंतर 2 हिरवी विलायची घेतली आहे। नंतर 2 तुकडे हिरव्या मिरचीचे घेतले आहे। नंतर 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घेतली आहे। हे सर्व मी गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित परतून घेणार आहे। आलं लसूणचा कचवटपणा एकदा गेला की त्यामध्ये कांदा आणि काजूची पेस्ट घाला। इथे मी कांदा आणि काजूची पेस्ट घालून घेतली आहे आणि व्यवस्थित एकसारखं परतून घेणार आहे। कांदा आणि काजूची पेस्ट दुधासारखी फाटू शकते, त्यामुळे एकसारखे मिक्स करत राहा। यानंतर ही पेस्ट मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिट व्यवस्थित शिजू द्या। ही पेस्ट जास्त थिक झाली की समजून घ्या व्यवस्थित आपली पेस्ट शिजल्या गेली आहे। यानंतर यामध्ये तुम्ही दूध टाकू शकता। दुधामुळे ग्रेव्ही व्यवस्थित पांढरी येईल आणि रिच वाटेल, त्यामुळे दूध आवर्जून टाका।
दूध टाकल्यानंतर साधारणतः 2 मिनिट एकसारखं मिक्स करत राहा. यामुळे मिक्स केल्याने ग्रेव्ही फाटणार नाही आणि व्यवस्थित शिजेल. नंतर तुम्ही यामध्ये मेथी आणि मटर टाकू शकता. यामध्ये मी आता मेथी आणि वाटाणे टाकून घेणार आहे. बघा, तुम्ही पाहू शकता वाटाणे आणि मेथीचा कलर बदलला नाही आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तुम्ही वाटल्यास तरी इथे आणखीन दूध टाकू शकता. मिक्स करून यामध्ये तुम्ही थोडं पाणी किंवा दूध टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या. मी इथं थोडं पाणी टाकून घेणार आहे. पाणी व दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर इथे तुम्ही मसाले टाकू शकता. इथे मी अर्धा चमचा मिरेपूड घेतली आहे, ही सुद्धा यामध्ये टाका. नंतर इथे चवीप्रमाणे साखर घाला. रेस्टॉरंटमध्ये थोडी साखर घालतात, त्यामुळे अर्धा चमचा साखर घाला. नंतर चवीप्रमाणे मीठ घ्या. मी इथे 1 चमचा मीठ घातला आहे आणि सर्व इथे मिक्स करून घ्या. मसाले एकदा टाकल्यानंतर साधारणतः 2 मिनिट उकळू द्या. उकळल्यानंतर यामध्ये तुम्ही फ्रेश क्रीम टाका. फ्रेश क्रीम तुमच्याजवळ अवेलेबल नसेल तर तुम्ही यामध्ये दुधाची साय फेटून सुद्धा टाकू शकता. व्यवस्थित दुधाची साय फेटून यावरती टाकून द्या. तयार आहे आपली गरमागरम मेथी मटर मलाई. आता ही मेथी मटर मलाई रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाण्याची गरज नाही. घरच्या घरी सहजपणे आणि सोप्यारित्या तुम्ही ही भाजी बनवा आणि तुमच्या कुटुंबाला सर्व करा. ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.